सुजय विखे पाटील कसं आहे काम विखे पाटलांचं? विखे पाटील आता सत्यात आहेत, त्याच्यामुळे सत्यात काम होते, त्याच्यामुळे फक्त मंदिर बांधणं नाही एवढंच काम आहे. सत्याच्या पाठीमागे चालणं मंदिर बांधणं एवढंच काम आहे. तर काम होत नाही. सत्य असेल तर काम होते. तुम्ही लंकेला देता, लंके म्हणजे सत्तेत आता जर सत्तेत असला तर मग काम होते, सत्तेत नसला तर काम होणार. ओके. सत्ता नसली तरी काम होतात. कसं काम होतं? सत्ता नसली तरी काम होतात. असं काय काम करायला 4 किलो साखर दिली, 4 किलो साखर दिली, पण काय पाहिजे? अहो तुम्ही फक्त मंदिरं बांधून लोकांचा विकास होत नसतो. आमची पिढी काय डाकू दरोडेखोर बनवायची काय? अहो तुम्ही सत्तेत नसल्यावर सत्तेत नसले तरी आता रोहित दादा सत्तेत नाही तरी काम होतात. काम होते, काम होते. 2 आमदार असून काम. 2000 नाही 1500 2000 लोक काम करतात. काय करणार? लंके काय करणार आहे? लंके तरी येऊन काय नवीन चान्स नाही. सत्य नसल्यावर काय करणार आहे? सत्ता नसल्यावर काय करणार? काहीच ऐकायचं नाही मला. राम शिंदे काम केलं, काय काम केलं सांग. राम शिंदे गेला खाली आता, आणि हे गेला खाली. काम केलं मंदिराशिवाय काय नाही केलं. मंदिराशिवाय तुमचं काहीच काम नाही. काय नाही. आणि काय रोहित दादांनी केलं? काय केलंय मग सांगा. लोक आणि हे काय काम दरोडेखोर बनवायची का? कोणची? ही नवीन पिढी. हा, आणि त्यांनी कारखाना घेऊन आता ऐकता खरं. नाही हे काय करणार त्यांनी आहे? कारखाना घेऊन 2000 लोक कारखाना घेऊन तुम्ही कारखान्याचे लोक, भाजपचे लोक काढले त्यांनी कारखाने भाजपचे लोक मग त्यांच्या फायद्याचा ते बघा ना. अशी पोरं- अरे, ही पोरं कामं करतात. ही पोरं कामं करतात बघा. सुजय विखेंना तिकीट मिळालंय आणि विरोधी पक्षाकडून निलेश लंकेला काय वाटतंय? सध्या तर ज्यावेळेस इलेक्शन होईल किंवा प्रचाराच्या ह्याच्यानुसार ते लक्षात येईल. आत्ताच्या चर्चेनुसार तर आम्हाला रामशिंदे साहेब सांगतात तसं आम्ही. तर भाजपकडून सुजय विखेंचं नाव पुढे आलेलं आहे आणि राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचं तुतारी या चिन्हावर निलेश लंके यांचं नाव जाहीर आलेलं आहे. तरी निलेश लंके यांचं कन्फ्युजन आहे सध्या. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या वाईफला तिकीट देण्यात यावं. त्यांचं निगेटिव्ह पॉईंट इथेच येतो आणि त्यांना बी माहीत झालेलं आहे की आपण निवडून येत नाही आणि भरघोस मताने विखे निवडून येणार. आम्हाला कमळ पाहिजे, बाकी नाही पाहिजे. मोदी सरकार जिंदाबाद. माध्यमातून मोदी साहेबांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे देशामध्ये. त्यामुळं नक्कीच जनता सुजय विखेंच्या पाठीमागे राहील. हो, विखेंचं काम कसं आहे? विखेंचं काम चांगलं आहे आणि राम शिंदेचं? त्यांचं पण चांगलंच आहे.